पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊयात। मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी 20 वर्षांनी एकत्र येत महायुतीला जोरदार टक्कर दिली। या संपूर्ण निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंना बहुमताचा आकडा गाठता आला नाही आणि हा आकडा का गाठता आला नाही याचं विश्लेषण आता केलं जाते। मराठी माणूस हा धोक्यामध्ये आलाय असा प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता। याभोवतीच प्रचाराचा आराखडा बनवला गेला होता, मात्र ते भोवलं दोन्ही ठाकरे बंधूंना मुंबईच्या विकासासाठी काय करणार यावर सभांमध्ये फारसा भर दिला गेला नाही आणि त्याचा कदाचित फटका बसलाय। शिवाजी पार्कच्या सभेमध्ये राज ठाकरेंचं बहुतांश भाषण हे अदानींवर टीका करणारं होतं। मुंबईकरांना विकास हवाय, राजकीय डावपेचांमध्ये त्याला रस नाहीये हे ठाकरे ओळखू शकले नाहीत असेही एक विश्लेषण केले जाते। याशिवाय भुयारी मेट्रोवरून राजकारण केल्यामुळे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा काहीशी विकास विरोधी अशीही झाल्याची चर्चा होती। आणि भुयारी मेट्रोचं काम बंद करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले होते हे मुंबईकर विसरले नाहीत। विकास कामं फडणवीसांनी करून दाखवली हे मुंबईकरांना दिसतंय, त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न फसला। आणि राज ठाकरे यांना मुंबईमध्ये मतदारांनी पुन्हा एकदा नाकारले। मतदानाला फक्त 20 दिवस उरलेले असतानाच दोन्ही भावांच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली। त्यामुळे दोन्ही भावांना प्रचारासाठी मुंबईमध्ये फारसा वेळ मिळाला नाही असंही एक विश्लेषण केलं जातं।